HT न्यूज इंडिया, सच के साथ। भीम आर्मीचा वर्धा जिल्हा परिषदेत आत्मदहनाचा प्रयत्न, शिक्षण अधिकाऱ्यावर आदेश अवहेलनाचा आरोप। वर्धा जिल्हा परिषद कार्यालय परिसरात आज तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले, जेव्हा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी प्रशासनाच्या अन्यायाविरोधात आत्मदहनाचा प्रयत्न केला। हा प्रकार रत्नमाला मेंढे यांच्या पर्यवेक्षक पदोन्नती प्रकरणाशी संबंधित आहे। SC/ST आयोग मुंबईने 24 जानेवारी 2025 रोजी मेंढे यांच्या बाजूने निर्णय दिला होता। त्यानंतर नागपूर शिक्षण उपसंचालकांनी सप्टेंबर व ऑक्टोबर 2025 मध्ये आदेश अंमलबजावणीसाठी निर्देश दिले। मात्र 23 जानेवारी 26 रोजी वर्ध्याचे शिक्षण अधिकारी माध्यमिक यांनी पदोन्नती नाकारल्याचे पत्रक काढल्याने वाद उफाळला। या आदेशांची अवहेलना झाल्याचा आरोप करत भीम आर्मीने दोषी अधिकाऱ्यावर कारवाई, अवैध पत्र रद्द करणे व तात्काळ पदोन्नतीची मागणी केली आहे। 48 तासात निर्णय न झाल्यास जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। वर्धा येथून युसुफ पठाण सोबत इर्शाद शहा यांची संयुक्त रिपोर्ट। टीचर रत्नमालाबाई मेंढे ह्या पर्यवेक्षक पदावरती नियुक्ती झाल्यानंतर यांना टीचर या पदाचा 1 वर्षापासून पगार आणि त्यानंतर पर्यवेक्षक पदाची जी नेमणूक झाली होती ते पण यांना देण्यात आली नाही। याच्यासाठी यांचे गेल्या 16 दिवसापासून उपोषण धरणे आंदोलन चालू होते। तर याच्यासाठी भीम आर्मीनी यांच्या सोबत राहून आज 26 जानेवारी आम्ही यांना सांगितलं होतं की आम्हाला न्याय जर नाही मिळाला तर आज आम्ही आत्मदहनाचा इशारा दिला होता। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रत्नमाला मेंढे या शिक्षिका असून त्यांच्या कयो विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहे आणि त्यांच्या आज न्याय हक्कासाठी आम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ते जिल्हा परिषद येते त्यांच्या न्यायासाठी आज त्यांच्या संघर्षात सामील व्हायची गरज पडली। हे खूप मोठी शोकांतिका आहे। त्या एका शिक्षिकाला इथल्या स्थानिक प्रशासन त्यांना न्याय नाही देऊ शकत, म्हणून आज आम्ही जिल्हा परिषद समोर आंदोलनात सहभागी झालेलो आहोत। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।